समरजित घाटगे यांचं नाव न घेता मुश्रीफ यांची जोरदार टीका। सुप्रिया सुळे यांनी हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होतं। सुप्रिया सुळे यांनी माहिती घ्यायला पाहिजे होतं की ईडीचे प्रकरण कुणामुळे झालं। समरजित घाटगे यांचं नाव न घेता मुश्रीफ यांची जोरदार टीका पाहायला मिळाली। संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं यामध्ये काही तथ्य नाही। आम्ही विधानसभा तिन्ही पक्ष मिळून लढणार आहोत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी वेळोवेळी सांगितलं आहे। त्यामुळे ज्यांना काही बातम्या येत आहेत त्यांनी काही तथ्य नाही। तिन्ही नेते बैठकीला बसतील आणि त्यानंतर कुणाला किती जागा मिळवतील हे ठरवलं जाईल। मी दर निवडणुकीला मुंबई मेळावा घेतो। काल मुंबईत झालेल्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला। माझ्या मतदारसंघातील 20,000 नागरिक मुंबईत राहणारी आहेत। 3,000 लोकांचं नियोजन केलं होतं, पण नागरिकांनी 5 ते 6,000 आलेत। मुंबईत राहणाऱ्या माझ्या भागातील नागरिकांनी मतदारसंघात काम बघितलं आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दोन्ही उपोषणाबद्दल चर्चा होणार होती। मी जिल्हा बँकेतील कामामुळे मंडळाच्या बैठकीला गेलो नाही। महायुती या दोन्ही आंदोलनाबद्दल योग्य तो तोडगा काढेल असं मला वाटते, असं हसन मुश्रीफ म्हणाले। त्याच्यानंतर शिंदेंना बाहेर ढकलणार आहे अशा पद्धतीची टीका आहे ते संजय राऊतांनी केलेली आहे। काय नेमकं याच्यामध्ये तथ्य आहे, असं खरोखर होतंय का? या बातम्यामध्ये काही तथ्य नाही। ही निवडणूक महायुती म्हणून तिन्ही पक्ष मिळून लढणार आहेत असं वारंवार देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी जाहीर केलेलं आहे। ह्या सगळ्या बातम्या निराधार आहेत। खरं तर राष्ट्रवादीने 4 जागा मागितल्यानंतर भाजपने देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 जागा मागितलेल्या आहेत। जर 4 आणि 5 घेणार असतील तर मग शिवसेनेला 1 जागा देणार का? हे बघा, जागा किती मागाव्यात हा पक्षाचा प्रश्न आहे। परंतु ज्यावेळेला तिन्ही नेते बसतील आणि इलेक्टिव्ह मेरिट ज्याला आहे त्या जागा मिळतील, त्याप्रमाणे त्यांच्या वाट्याला त्या जागा येतील आणि त्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मिळून ते प्रचंड मतांनी निवडून आणतील। नुकताच आपण मुंबईमध्ये देखील एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला आहे। कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला, काय कार्यकर्त्यांच्या, मुंबईतील नागरिकांच्या काय भावना आहेत? दर निवडणुकीच्या पूर्वी जवळजवळ 20,000 माझ्या मतदारसंघातील लोक मुंबईमध्ये राहतात। दर निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मी मुंबईला मेळावा घेतो। कालचा मेळावा न भूतो न भविष्यती झाला। थोडी लोकांची गैरसोय झाली थोडीशी, कारण अपेक्षित होतं 3,000, 5,000च्या वरती लोक आले आणि अतिशय उत्साहाने लोक आलेले होते। पण गेल्या 5 वर्षात जे गावागावात त्यांचे काम झालेलं आहे ते अनेक सणासुदीच्या निमित्ताने त्यांनी गावामध्ये येऊन पाहिलेलं होतं। तो एक प्रचंड उत्साह त्यांच्यामध्ये होता। साहेब, मनोज जरांगे पाटलांचं एका बाजूला आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे ओबीसी लोक देखील आंदोलन करतायत। त्यात आता धनगर समाजानं देखील रास्ता रोको आंदोलन केलं। एकूणच आपण बघतोय निवडणुकांच्या तोंडावर हे सगळं आंदोलनाचं सत्र सुरू झालेलं आहे। तरी आता आज मंत्रिमंडळाची बैठक होती, परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आणि आज संजय घाटगेंना आम्ही स्वीकृत सदस्य करणार आहोत। त्यामुळं मला इथं राहावं लागलं। ही मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर या दोन्ही जे उपोषणं सुरू आहेत त्याबद्दल चर्चा होणार होती। मला वाटते महायुतीचं सरकार हे दोन्ही समन्वयानं तोडगा काढेल असं मला वाटतं। घेतलं पहिलं साहेब, दुसरं एक म्हणजे जिल्ह्यामध्ये आंबकमध्ये 718 बोगस मतदान आहेत अशा प्रकारचा दावा त्या ग्रामस्थांनी केला आणि अशाच पद्धतीने जिल्ह्याभरातल्या प्रत्येक गावामध्ये हजारो नावं बोगसपणे हे केले गेलेले आहेत त्यांचा दावा आहे। याबद्दल काय माहिती आहे किंवा चौकशी? नाही, अशी जी काय तक्रारी असतील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ करावं, त्याची चौकशी केली जाईल आणि जी बोगस नावं असतील ती ज्यावेळा आता कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाचं ज्यावेळा प्रोग्राम येईल त्यामुळे कमी करण्याचा सरकार प्रयत्न करेल। एका बाजूला आपण मुंबईत मोठा मेळावा घेतला, प्रतिसाद चांगला मिळाला। दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये एक मेळावा घेऊन पुन्हा आपल्यावर टीकेची जोड नाही, माझ्यावर काय टीकेची जोड उठवली नाही। त्यांनी सांगितलं मागचं ईडीचं प्रकरण, तर त्यांना माहिती पाहिजे होतं हे ईडीचं प्रकरण कशामुळे झालं। त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं। भास्कर जाधवांच्या मुलानं काल अजितदादांची भेट घेतलेली आहे। भास्कर जाधव बरेच दिवस झाले नाराज आहेत अशा पद्धतीच्या देखील चर्चा येत असताना अजितदादांची भेट घेतलेली आहे। काही नाही, त्यातली एक मला माहिती नाही, परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, कुणाची मुलगी जागा मिळणार नाही म्हणून उलटी जाईल, कुणाच्या मुलाला जागा मिळाली नाही
म्हणून तो योग्य तो मार्ग निवडेल. कारण 5 वर्ष थांबणं हे फार कठीण काम आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये उमेदवारांची मांदियाळी होईल असं मी अनेक वेळा तुम्हाला भाकीत केलेलं आहे. साहेब कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आपली श्रावणबाळ म्हणून ओळख आहे. मात्र या निवडणुकीत तुम्हाला मतदारसंघ बांधून ठेवण्यासाठी वेळ जास्त द्यावा लागतो. अजिबात नाही. शेवटी आपला मतदारसंघ हा शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या निकालानंतरच याचं किती चुरस होती हे आपल्याला दिसून येईल. अमित शहा दौऱ्यावर येत आहेत. काय महायुतीचं जिल्ह्यातलं नियोजन असणार आहे? नाही, आता काय झालेलं होतं की आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं होतं की आमच्या शेंडा पार्कमध्ये 1100 बेडचं हॉस्पिटलचं भूमिपूजन आणि बँकेच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन. त्यांनी तारीख 25 ही दिली होती. परंतु काही लोक मला म्हणाले की बा हा पितृपंधरवडा आहे, तर हे काम आपण या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावं. मी त्यांना विनंती केली की बाबा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला तारीख दिली तर आम्ही कार्यक्रम करू. तर त्यांनी 25 तारीख दिलेलीच होती. तर ते आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्ताने ते येत आहेत. ठीक आहे. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव देणे हे अतिशय संयुक्तिक असल्याचे सर्वांचीच मनभावना आहे, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आज पडले असून आपण दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव हा कॅबिनेट बैठकीतून मंजूर करण्यात आला असून पुढील प्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडे पाठवता येणार आहे. हा प्रस्ताव येत्या कॅबिनेटमध्येच मंजूर केला जाईल. या संदर्भातील घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वी पुण्यात केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळत घोषणा केल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर केला आहे. बघूयात यावेळी मुरलीधर मोहोळ काय म्हणाले. सरकारची बांधिलकी आमचे तिन्ही नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा असतील, हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्यासाठी निश्चितपणे मला विश्वास वाटतो की मराठा समाजाला आरक्षण हे सरकार देईल. त्यातील महायुती सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव द्यावं अशी विनंती केली होती. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांना प्रत्यक्ष भेटून या पुण्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षाची मागणी जी लोगावकरांची होती ती मी त्यांच्यापर्यंत पोचवली. आणि मी त्या तिघांनाही विनंती केली होती की संत तुकाराम महाराजांचं आजोळ हे लोगाव होतं, त्यांचं लहानपण हे लोगावमध्ये गेलं. तुकाराम महाराज कीर्तनासाठी जेव्हा सगळीकडे प्रवास करत असत त्यानंतर त्या काळात सुद्धा लोगावमधले 4 मंडळी असे होते जे त्यांचे टाळकरी म्हणून कीर्तनात साथ देत होते. आणि अशा प्रकारे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं लोहगावचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं होतं. आणि म्हणून अनेक वर्षांची मागणी होती की पुण्याच्या विमानतळाला, म्हणजे ज्या विमानतळासाठी लोहगावकरांच्या जमिनी गेल्या त्यांनी स्वतःच्या जमिनी लोहगावचं विमानतळ व्हावं म्हणून दिल्यात. अशा लोहगावकरांच्या आणि समस्त वारकरी संप्रदायाची सुद्धा ही मागणी होती की या विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव द्यावं. आणि म्हणून आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली. 2 दिवसापूर्वीच माननीय देवेंद्रजी पुण्यामध्ये आले होते आणि त्यांना या विषयाची माहिती होती. कारण त्यांना ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस तिघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आणि 3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये पालखी महामार्गाच्या एका टप्प्याचं भूमिपूजन माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते होतं. आणि त्यावेळेला देवेंद्रजींनी त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगितलं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव आम्ही विमानतळात देणारा प्रस्ताव हा पारित करणार आहोत. आणि आज खऱ्या अर्थानं तो शब्द देवेंद्रजींनी पाळला, तो शब्द माननीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादांनी पाळला. आणि म्हणून समस्त पुणेकरांच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला, महायुतीच्या या सरकारला मनापासून धन्यवाद देतो. संत तुकाराम महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांची एक आठवण, शेवटी ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यात पुण्यामध्ये संत माऊली आणि संत तुकाराम महाराज यांची ही संतांची भूमी आहे. आणि म्हणून मला विशेष आनंद वाटतो, विशेष समाधान याचं वाटतं की आज या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने ठराव केला, तो पास केला. मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय अजितदादा, माननीय देवेंद्रजी या तिघांनाही मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे येईल आणि केंद्राच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याचं नामकरण होईल. आणि म्हणून आता मी केंद्रामध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा आम्ही करू. गडकरी साहेब त्या दिवशी स्वतः बोलले की राज्य सरकारने हा प्रस्ताव करून पाठवल्यानंतर आम्ही त्वरित केंद्र सरकार कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता देऊ. आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अस्मितेचा विषय होता आणि त्याला राज्य सरकारने मनापासून साथ दिली, म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. प्रोसेस काय असेल आणि अधिकृत घोषणा केंद्राकडनं याबाबतची कधी येणार? जसं आज राज्याच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता दिली, तशीच आता त्याची प्रक्रिया की इथून तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे येईल आणि केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये, माननीय मोदीजींच्या कॅबिनेटमध्ये त्याला प्रस्ताव तो आणला जाईल आणि त्याला मान्यता दिल्यानंतर याचं नामकरण झालं असं केंद्र सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात येईल. पुण्यातल्या नवीन विमानतळाचा प्रश्न कधीपर्यंत सुटेल शक्यता आहे? कुठला? पुरंदरचा? पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात काही चर्चा आता सुरू आहेत. गेल्या अनेक दिवस नक्की जागा कुठली, काय कुठली याच्यावरती चर्चा चालू होत्या. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये एक समन्वय होणारी एक बैठक लवकरच होणार आहे आणि त्याच्यामध्ये याला चालना दिली जाणार आहे. पण त्याच्यात काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती आता आमच्या शासकीय पातळीवरती राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही त्याच्यावरती चर्चा चालू आहे, त्याच्यावरती काही नियोजन चालू आहे. त्यामुळे पुढच्या काळात पुरंदरच्या विमानतळाला निश्चितपणे वेग येणार आहे, त्याच्या कामाला गती दिली जाणार आहे. पुढच्या 6 ते 8 महिन्यात नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं सुरू होतं आहे. पुण्याच्या विमानतळाचं आता जे आपलं पुण्याचं विमानतळ आहे त्या पुण्याच्या विमानतळाची धावपट्टीचं विस्तारीकरण सुद्धा सुरू होतं आहे. त्याच्यासाठीचा जो OLS सर्वे होता, ज्याला डिफेन्स मिनिस्ट्रीची NOC लागत होती, ती मिळाली आणि त्याच्यानंतर तो OLS सर्वे झाला. तो OLS सर्वे सुद्धा कंप्लीट झाला. त्याचं कंपायलिंगचं काम आता आमच्या मिनिस्ट्रीच्या स्तरावरती चालू आहे आणि ते झाल्यानंतर प्रत्यक्षात पुण्याच्या विमानतळाला त्याच्या धावपट्टीचं विस्तारीकरण करण्यासाठी किती जागा लागणार आहे आणि ती जागा ताब्यात घेण्यासाठी, संपादन करण्यासाठी म्हणून मग राज्य सरकार, दोन्ही महापालिका आणि PMRDच्या माध्यमातून ती भूसंपादन त्याचं केलं जाईल. एकूण या सगळ्यामध्ये जी जागा आपल्याला आता OLS सर्वेमध्ये समोर येईल की किती जागा आपल्याला लागते आणि त्यानंतर त्या देशामध्ये कुठेही विमानतळ करायचं असेल तर जागा ही केंद्र सरकार किंवा कुठली मिनिस्ट्री काही करते, ती राज्य सरकारलाच द्यावी लागते. आणि म्हणून ही जागा जी आहे भूसंपादन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि त्यांनी ती स्वीकारली आहे. याच्यामध्ये जी काही रक्कम भूसंपादनासाठी लागणार आहे त्यातली 60% रक्कम राज्य सरकार देईल, 20% रक्कम ही पुणे महापालिका देईल, 10% रक्कम ही पिंपरी चिंचवड महापालिका देणार आणि 10% रक्कम हे PMRD देणार आहे. अशा पद्धतीने त्याचं सूत्र सुद्धा ठरलंय. त्यामुळे लवकरात लवकर हाही विषय मार्गी लागेल. त्यामुळे पुण्याच्या संदर्भात पुरंदर, पुणे विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरण आणि पुण्याच्या जवळ असलेलं नवी मुंबईचं विमानतळ हे लवकरात लवकर आपल्या सगळ्यांच्या सेवेत आपल्याला दिसेल. पुण्यातल्या खड्ड्यांचा प्रश्न आहे. मध्यंतरी राष्ट्रपती कार्यालयाकडून पुण्यातल्या खड्ड्यांविषयी नाराजी व्यक्त केलेली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा पुण्यामध्ये येत आहेत. खड्डे अजूनही काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी राष्ट्रपती कार्यालयातून याची दखल घेणं आणि नाराजी व्यक्त करणं हे महापालिका प्रशासनाने खरं तर याची काळजी खूप घेतली पाहिजे. महापालिका प्रशासन कमी पडतंय. मागे आम्ही सगळ्यांनी सुद्धा महापालिकेमध्ये खड्ड्यांच्या विषयात बैठक घेतली होती. पाऊस असताना सुद्धा शहरातल्या अनेक भागातले खड्डे बुजवले गेले होते, पण अजून सर्व खड्डे बुजलेत असं झालेलं नाही. आणि
अक्षय शिंदे याचा एन्काउंटर आनंदाची बाब. खरं तर या चौकात चौरंग करायला हवा होता. ठाणे पोलिसांचं अभिनंदन. विरोधकांनी या गोष्टीचं राजकारण करू नये. मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया. पेक्षा कठोर शिक्षा झाली असती तरी ते कोणालाही समाधान देणारं क्षण असतं. मी विशेषतः ठाणे पोलिसांचं अभिनंदन करेन की त्याला जशास तसं उत्तर देऊन त्याने केलेल्या पापाची शिक्षा दिली. आणि विरोधकांनाही विनंती करेन की प्रत्येक गोष्टीवर राजकारण करू नका. तुम्ही सगळ्याच गोष्टींवर राजकारण करायचं नसतं. तुम्हीच आधी बोलत होते की यांना फासावर लटकवा, याला ताब्यात द्या, आम्ही बघून घेऊ. मग आता कशाला त्याच्यावर राजकारण करतो? तर माझी सगळ्यांना विनंती आहे की याच्यावर राजकारण न करता एक कुठेतरी न्यायदानाची एक वेगळी पद्धत या अशा नराधमांसाठी जी चालू झाली या पुढेही चालू राहावी यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून अशा गोष्टींना अटकाव बसेल. त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन आणि तमाम जनतेचे अभिनंदन. जी ह्या माझ्यासारखी जी लोक आहेत जी हळहळली होती याच्याने, त्या सर्वांचं अभिनंदन. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. विरोधकांनी थोडे तरी तारतम्य बाळगावे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आमदार विश्वनाथ भोईर यांची टीका. माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाच्या एन्काउंटर प्रकरणी विरोधकांनी थोडे तरी तारतम्य बाळगले पाहिजे, अशा शब्दात कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींनी पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी स्वयंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे मारला गेला असून या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारला संशयाच्या भोवऱ्या उभे केल्या आहेत. त्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरत हे बोल सुनावले आहे. त्या गोष्टीचं तर सर्व स्वागतच करतायत, कारण जी त्यांनी घटना केली होती त्या लहान बालिकांवरती जे काय चाळे केले होते, तर त्यामध्ये तर असं वाटत होतं की त्याला तिथल्या तिथे गोळ्या घातल्या असतं तर बरं झालं असतं. पण कुठेतरी देवसुद्धा बघत असतं या गोष्टी. आणि त्याला कुठेतरी मला वाटतं कोर्टात नेत असताना त्याने पोलिसांची बंदूक खेचून पोलिसांवर फायर करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं काही 1 का 2 पोलीस जखमी सुद्धा आहेत आपले. तर त्यामुळे त्याच्यावरती ती जवाबी फायरिंग झालेली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तो मृत्यू पावलेला आहे. तर तसं जी घटना होती त्या घटनेच्या ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे. त्यामुळे सर्वच लोकांना आनंद झालेला आहे की असा नराधम गेला तो बरं झालं. तर तो त्याच्या कृतीने तो गेलेला आहे. कसं माहिती आहे का, विरोधकांचं हे काम आहे. विरोधी आहे ना, विरोधी पक्ष कसा असावा ना, याची सुद्धा काही उत्तम विरोधी पक्ष असावा याची सुद्धा काही गोष्टी आहेत त्या ह्या विरोधी पक्षाकडे अजिबात नाहीत. आता तो अक्षय शिंदे त्याच्या कर्माने मेला, पोलिसांची बंदूक खेचून तो गेला. आता सांगतात की आता ते उलट बोलतात. आणि जेव्हा प्रकरण घडलं होतं तेव्हा काय बोलत होते की त्याला आताच्या आता फाशी द्या. आता ती व्यवस्था नसताना सुद्धा ते बोलत होते. त्यांचं ते अज्ञान पण दिसून येतं की ह्या अशा प्रकारची जागच्या जागी फाशी देण्याची आपल्या भारतामध्ये तशी संविधानामध्ये व्यवस्था नाही, कायद्यामध्ये तशी तरतूद नाही. हे माहिती नाही यांना, एवढं यांचं अज्ञान आहे. त्यामुळे ते काही बरलत राहतात. उद्या काय झालं फक्त विरोध करायचा, ह्याच्याशिवाय सकाळपासून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना दुसरं काही कारण नसतं. काम नाही, काहीच पब्लिकला दाखवायला काहीच काम नाही. मग ह्या बाईट दाखवत असतात ते, बघा आम्ही बोललो असं, हे झालं, मग आम्ही हे केलं. आता बदलापूरच्या घटनेच्या वेळेस सुरुवातीला हेच लोक बोंबलत होते. मग हेच लोकांच्या बाईट आम्ही बघत होतो ना. ह्या लोकांच्या ज्या बाईट होत्या ना, ह्या बाईट यांचे कार्यकर्ते फिरवत होते, यांचे अनुयायी फिरवत होते. असं बघा आम्ही कसं काय हे करतोय, या घटनेचा आम्ही किती निषेध करतोय.
खुशखबर 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 डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. जरांगे आणि संभाजीराजे यांचं आव्हान वंचित शोषितांचे नाही असं लक्ष्मण हाके म्हणाले. राजकारणासाठी संभाजीराजे अंतरवली सराटीत आले होते. संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही शिवाजी महाराजांचे वारस नाही. जे सात्विक विवेक बुद्धीचे आहेत ते मराठा बांधव जरांगे आणि संभाजीराजे यांना वैतागले आहेत. आम्हाला आता राजा म्हणणार नाही. मिस्टर छत्रपती संभाजी भोसले, आम्ही शाहू महाराजांची विचाराचे पाईक आहोत. या जरांगेंनी त्यांच्या बॅनरवर शाहू महाराजांची प्रतिमा वापरली का? सामाजिक न्याय वाचला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मी गांधींची माफी मागून संभाजीराजे यांना सांगतोय की रयत तुम्हाला राजे मानणार नाही. मिस्टर संभाजी भोसले, तुम्ही संभाजी महाराजांचे वैचारिक वारस नाही. आम्ही तुम्हाला आता राजे म्हणणार नाही. आम्ही तुमच्या वडिलांना यशस्वी शाहू महाराजांचे वारस मानू, पण आम्ही तुम्हाला राजे म्हणणार नाहीत. आमची ओबीसी नेत्यांना विनंती आहे, तुम्ही जोपर्यंत दबावात राहाल तोपर्यंत जरांगे तुमच्या मनगुट्टीवर बसेल. तुम्ही पुढे या. हाके यांचं ओबीसी नेत्यांना आव्हान आहे. हातात कोयतय, माळ्याच्या हातात इळ आहे. त्यामुळं कोणी आता आम्हाला धमकी द्यायची गरज नाही. आमचा समाज झोपलेला होता, आता जागा झालाय. हा झोपलेला ओबीसी समाज ज्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलेले जागा झाला ना तर चांगल्या चांगल्याची खैर राहणार नाही. त्यामुळं आता जरांगे सारख्या पादरट माणसाने आम्हाला भीती दाखवण्याचं काम बंद करावं. आता जरांगे पुन्हा म्हणाले की आता ओबीसी असं माहिती मिळते ओबीसीच्या याच्यातून की त्यांना आता स्वतः गडबड करून पोलिसांच्या लाठी करायच्या आणि त्यांच्या असं सांगायचे की आम्हाला मारहाण झाली आणि सहानुभूती मिळवायची. आम्हाला का पोलीस लाटा देतील? जरांगे सारख्या बालिश माणसाच्या झुंडशाहीनं पोलीस प्रशासनावर 100 पेक्षा जास्त पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी जखमी केले. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं, तरी सुद्धा त्या जरांगेला लाठीचार्ज झाला नाही. आम्हाला काय लाठीचार्ज केले? आमचे त्यांचे समन्वयाची भूमिका आमची एकमेकाची. पोलीस प्रशासन आम्हाला मदत करते, आम्ही त्यांना मदत करतो. आम्ही आजपर्यंत पोलीस प्रशासनालाच नाही कुठल्याच प्रशासनाला त्रास दिलेला नाही. जरांगे जाणीवपूर्वक पूर्ण प्रशासनाला त्रास देण्याचं काम करतो. जातीच्या जीवावर झुंडशाही निर्माण करण्याचं काम करतो. आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, पैशावले त्यांचे म्हणून दादागिरीची भाषा बोलतोय. परंतु ही पूर्ण दादागिरी येणाऱ्या काळात ओबीसी, SC, ST समाज आणि मुस्लिम समाज उतरून टाकणार आहे त्यांचे. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि पूर्वीच्या 3 प्रजातींचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्यात आला. हे बघा, कुठलाही हा राज्याचा जातीवादी मुख्यमंत्री कुठलाही अभ्यास न करता निर्णय घ्यायचे निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला जवळ करण्याचा तो प्रयत्न आहे. परंतु त्यामुळेच त्यांनी जे निर्णय घेतले ते अत्यंत असंविधानिक आहेत. असंविधानिक निर्णय घ्यायचे निवडणुकीच्या तोंडावर आणि समाजामध्ये भांडणं लावायचे. परंतु आता ओबीसी समाज ह्या एकनाथ शिंदेला जशाच तसं उत्तर देईल आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. छत्रपती संभाजीराजांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत काळजी व्यक्त केली. हे बघा, छत्रपती संभाजीराजे आम्ही काही म्हणत नाहीत. कोण छत्रपती? आता कसे छत्रपती होऊन गेले. छत्रपती शिवराय आणि छत्रपती राजश्री शाहू. आता कोणी छत्रपती किंवा राजे या महाराष्ट्रात कोणी राहिलेलं नाही. हा देश, ही राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालतं आणि संविधानामध्ये कुणी राजा बिजा नसतं. प्रत्येक माणूस, प्रत्येक मतदार हा राजा आहे. त्यामुळं राजे बिजे कोणी नाही. आणि त्यांनी त्यांची काळजी करणे म्हणजे ते त्यांच्या पाहुण्याकडे गेले, जातीकडे गेले आणि जातीच्या माणसाची जाऊन त्यांनी चौकशी केली आणि त्यांची काळजी व्यक्त केली. ते काय, त्यांना रयतेशी किंवा 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, ओबीसी, भटके, विमुक्त, दलित, मुस्लिम या सर्व जातींचा द्वेष करणारा माणूस येतो. कारण पाठीमागं विशाळ गडाच्या पायथ्याशी त्या माणसाने मुस्लिमांशी किती मुस्लिमांना किती त्रास देण्याचं काम केलं. त्यामुळे आता हे कोणी छत्रपती नाही राहिले, छत्रपती होऊन गेले. यापुढे ते म्हणतात की मनोज जरांगेंनी आता पाडापाडीची भाषा करण्यापेक्षा सत्ता मिळवून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजे असं संभाजीराजे म्हणतात. हे बघा, मनोज जरांगे काय आणि संभाजी भोसले काय, हे दोघं काही सत्तेत येणारे माणसं नाहीत. सत्तेत येणारे वेगळे लोक आहेत.
आणि सत्तेत आता येणार ओबीसी. कारण मराठ्यांनी खूप अन्याय केला ओबीसीवर आणि ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, त्यामध्ये मुस्लिम असेल, या सर्व जातीवर मराठ्यांकडून अन्याय झालाय. त्यामुळे सर्व आता जागे झालेत, खडबडून जागे झालेत, एकत्र येण्यासाठी सज्ज झालेत आणि येणाऱ्या मतपेटीतून ओबीसीना निवडून देण्याचं त्यांनी ठरवलंय. काही ठिकाणी ओबीसी येतील, काही ठिकाणी एससी एसटी येतील, काही ठिकाणी माझे मुस्लिम समाज येईल, परंतु आता मराठ्यांना त्यांची जागा हे सर्व समाज मिळून जागा दाखवणार आहेत. मराठा तरुणांना मारहाण होती, रस्ता बंद केला जाते, सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार असं जरांगे. जरांगीनी सुरुवात केलेली, शेवट काय करतो तो छपरी? त्या माकडांनी बीड जिल्हे जाळले, हॉटेल जाळल्या, घरं जाळले, गाड्या फोडल्या, गाड्या जाळल्या. काय शेवट करणार आहे तो? धमकी देतो का आम्हाला? आमचा ओबीसी समाज बी आता सज्ज झालाय. 5वा दिवस आहे, सरकारशी काही बोलणं झालंय का? नाही, काही कुणाचाही कॉल आलेला नाही, काय काहीच नाही. दुसरं असं की संभाजीराजेंनी मनोज जरांगे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत काळजी आहे असं म्हणत सरकारने मागण्या मान्य करताना याबाबत काय घेतली नाही, संभाजीराजेंना आमची एकच विनंती आहे की तुम्ही त्यांना भेटायला आला हे ठीक आहे माणुसकीच्या नात्याला, पण तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवायला तिकडे गेला होता का? आणि जर तुम्हाला आम्ही राजे म्हणतो, तुम्ही आम्हाला राजा शिवाजीचे वारस म्हणतो, आम्ही तुम्हाला आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू राजाचे वारस म्हणतो, आणि तुम्ही मात्र स्वतःच्या जातीच्या आंदोलनाकडे जाता आणि जी शिवाजी महाराजांची रयत आहे त्या रयतेच्या आंदोलनाकडे पाठ फिरवता. तुम्ही आम्ही तुम्हाला राजा का म्हणायचं? हा आमचा सवाल आहे. आणि संभाजीराजे आता इथून पुढे राजे नाही, मिस्टर संभाजी भोसले. आता इथून पुढे आम्ही राजा हा मतपेटीद्वारे बाबासाहेबांच्या संविधानातून जन्माला येतो, कारण तो अधिकार आता तुम्हाला उरला नाही. एक वेळ आम्ही तुमच्या वडिलांना शाहू राजाचा वारस मानू, पण मिस्टर संभाजी भोसले इथून पुढे तुम्ही कुठल्याही निवडणुकीत सामोरं जा, कुठलाही पक्ष घेऊन जा, या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती अल्पसंख्याक दलित तुम्हाला मतं देणार नाहीत. तेवढी तुमची लायकी आणि पात्रता नाही. ते म्हणाले की ओबीसीचं आंदोलन जर का संविधानिक मागण्यासाठी असतं आणि त्यांच्या खरंच काही ठोस मागण्या असतात, राष्ट्र मागण्या असतात आणि त्यांच्या भेटीला गेलो असतं, मात्र त्यांच्या मागण्या फक्त आमचं आरक्षण वाचलं पाहिजे असं आम्ही म्हणू शकत नाही. असंविधानिक आहे. आणि जो मराठा कधीच मागासवर्गीय नव्हता, कधीच कुठल्या स्टेट बॅकवर्ड कमिशननं तुम्हाला ज्यांनी ठरवायचा प्रयत्न केला त्याला कोर्टाने चपराक दिली. काय अभ्यास आहे का भोसले? का जरांगेच्या भाषेत भाषा मिसळून बोलताय? मिस्टर संभाजी भोसले, संविधान तुम्हाला कळतं का? आम्हाला कळत नाही. त्यामुळे तुम्ही राजेपदाच्या सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. तुम्ही आमच्या रयतेचे राजे होऊ शकत नाही. आणि आम्ही असंवैधानिक वागत असू तर मी आता वारंवार परत एकदा सांगतो की विशाळगडावरती जाऊन काय केलं संभाजी भोसले? तुम्हाला जनतेचं रयतेचं पडलंय आणि निवडणुकीला सामोरं जायचं आणि पक्ष काढायचा अजिबात होणे नाही. त्यांनी मनोज जरांगेला सांगितलं आता पाडापाडीची भाषा करण्यापेक्षा तिसऱ्या आघाडी द्या किंवा नका येऊ, पण सत्तेत या आणि आपल्या मागण्या मान्य करून. आता कोण आहे सत्तेत? सत्तेत कोण आहे? जरांगेला पैसे पुरवणारे सत्तेत आहेत ना. मुख्यमंत्री कुठे आहे? जो मुख्यमंत्री जरांगेला रेड कार्पेट घालतो ते सत्तेत नाहीत का? शरद पवार किती घरात आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किती पद आहेत? ते सपोर्ट करतात जरांगेला. मग आता जरांगे कुणाला पाडणार? ह्यांना पाडणार का? सगळ्यांना. त्यामुळे भोसले आणि जरांगे जरा या महाराष्ट्रामध्ये 50-60% रयत राहती याचं भान असू द्या तुम्हाला. ते म्हणाले की रस्ता अडवला जातोय, आपल्या मराठा तरुणांना मारलं जातंय, थोडं शांतता घ्या, आपलं आरक्षण मिळेपर्यंत शांत राहायचंय. मात्र त्यांना आता म्हणजे ओबीसींना आता काहीतरी भोंगडे करून पोलिसांच्या ढुंगावर काठ्या मारून घ्यायच्या आणि आम्हाला मारला असा भाऊ करायचे आणि सहानुभूती मिळवायची, यासाठी आता त्यांचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती त्यांच्याकडे आल्याची त्यांना. मिस्टर संभाजी भोसले जरांगे म्हणताय. जरांगे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही बीडमध्ये काय करत होता? तुम्ही अख्खं बीड शहर उद्ध्वस्त केलं, जाळायचा प्रयत्न केला, ओबीसी लोकांना टार्गेट केलं. त्यावेळी गोड वाटत होतं. आणि आम्ही एक दोघाला झापडलं काय? तुम्हाला लगेच राग आला काय? खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा.
ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. आधी फाशी द्या म्हणायचे आणि आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर उठलेत, अशी टीका सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे. बदलापूर प्रकरण बलात्काराने पोलिसांवर हल्ला केल्यावर विरोधक सहानुभूती दाखवत आहेत. हे आश्चर्यकारक आहे. पोलिसांवर विश्वास न ठेवणे योग्य नाही. अमित शहा निवडणुकीमध्ये सूक्ष्म निरीक्षण करून भाजपाला यश मिळवून देतात. सांस्कृतिक धोरण 10 मुद्द्यांवर धोरण तयार. आदिवासी कलावंतांचा समावेशात आहे. स्थायी समिती मार्फत अंमलबजावणी होणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. ते म्हणाले, सिद्धिविनायक महाप्रसाद व्हिडिओची चौकशी केली जाईल. नाना पटोले यांनी RSS आरोप, लोकप्रियतेसाठी केलेले आरोप मुख्यमंत्री होण्यासाठी घाईत आहेत. अजित पवार मविया खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत. अजित पवारांसोबतच आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. बघूयात ते यावेळी आणखी काय म्हणाले. चालू केला का नाही? अंधाराच्या सगळी गडबड झाली. हा, आज अंधार. एन्काउंटर पण सध्या खूप राजकारण सुरू आहे. मला वाटतं राजकारण करून एक दृष्टबुद्धीचा बलात्कारी होता आणि त्यांनी पोलिसांवर हमला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करणं. ज्या पोलिसांनी आपलं संरक्षण करण्यासाठी जे मेहनत करतात, कष्ट करतात, त्यांना आपण अशा पद्धतीने कठड्यामध्ये उभं करणं, आपण प्रत्यक्षदर्शी नसताना आपल्या कल्पनेचा विकास करत एका बलात्कारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये सहानुभूती व्यक्त करणं हे खरंच आश्चर्यजनक आहे. हजारो लोक या बलात्कारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये एकत्रित येऊन या बलात्काराला फाशी द्या, जागेवर फाशी द्या असं म्हणत होते. तोच बलात्कारी पोलिसांच्या जीवावर उठला आणि आता मात्र राजकारण करायचं. राजकारणासाठी राजकारण होता कामा नये. यामध्ये आपण स्वतः या व्यक्तीला फासावर लटकवावं. महाविकास आघाडीचे लोक सांगत होते फासावर अटकवलं पाहिजे. न्यायदानाच्या प्रक्रियेला उशीर होतो. आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर एखादा आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहे. मला तर कधी कधी या राजकीय नेत्यांच्या वागण्याचं एक आश्चर्यच वाटतं. विरोधकांची जी भूमिका त्यांनी घेतली आहे त्याबद्दल काय वाटतं? नाही, खरं तर पोलिसांवरही विश्वास ठेवायचा नाही का? ते पोलीस तर काही कोणी राजकीय पक्षाचे सदस्य नाही. त्यांच्या जीवावर जर कोणी उठला तर ते वाट पाहतील का? आता तर्क वितर्क की त्यांनी पायावर गोळ्या मारल्या, मग तुम्ही पायावर का मारल्या नाही? मला वाटतं की हे तर्क वितर्क आणि विरोधकांनाही एक नवीन व्यसन लागलं आहे. कसाब चाय गोळीतून हेमंत करकरेजी शहीद झाले नाही असं म्हणणारे हे लोक आहे. कपोकल्पित कथा करायच्या आणि तेव्हा यांचंच सरकार होतं. फासावर कसा पटकला तेव्हाही यांचंच सरकार होतं. पण मतासाठी काय करतील याचा काही भरोसा ठेवता येत नाही. अमित शहांचा दौरा आहे, विदर्भातील संघटनात्मक बैठका घेणार आहे. सिद्धिविनायक मंदिराचे जे प्रसादाचे लाडू आहे त्यासोबत एक व्हिडिओ व्हायरल होता, त्यामध्ये उंदराची पिल्ले आहे. त्यामुळे तिरुपतीनंतर आता पुन्हा सिद्धिविनायक जीवनाची फेर चालू आहे. व्हिडिओ व्हायरल होत आहे. नाही, व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची चौकशी तर सरकारच्या वतीने होईल. आता कदाचित तो चौकशीच्या अंती लक्षात येईल की तो लाडू कुठचा आहे, तो लाडू प्रसादातला आहे का, आणि प्रसादातला असेल तर काही दिवसापूर्वी तो प्रसाद तयार करण्यात आला होता का, प्रसाद ठेवण्याच्या जागा या बरोबर आहे का, याची चौकशी जागेवर ते पुढे येईल. आता कोणतीही गोष्ट जेव्हा यामध्ये टाकण्यात येते त्याची चौकशी करणं गरजेचं असतं. नाना पटोलेंनी असाही आरोप केला आहे की हे सगळे RSS आणि भाजपची शाळा आहे, त्यांना वाचवण्यासाठी हे सगळं करत असल्याचा जो आहे आरोप. एन्काउंटर त्यामुळे झालं. हा आता त्यांचा एक सवंग लोकप्रियतेसाठी त्यांची एक नवीन सवय जळली आहे की हे संघाची शाळा, ही याची शाळा, त्याची शाळा. मागे ही छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांना घाई झाली आहे मुख्यमंत्री व्हायची. त्यांना असं वाटतं की आता लवकर आपण कधी मुख्यमंत्री होतो आणि
आता ठीक आहे, बाशिंग बांधल्यावर अशा गोष्टी होतात. अजित पवारांना कुठेतरी जाणीवपूर्वक हे बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे नाही, तो मला वाटतं काय नेमकं आहे? की महाविकास आघाडी काही लोकांना हाताशी धरून असं नरेटिव्ह पसरवत आहे. कागज अजितदादाशी कालही आमची चर्चा झाली, वर्धेच्या सभेतही चर्चा झाली. आता अजितदादाची स्पष्ट भूमिका आमच्यासोबतच पुढे जाण्याची आहे आणि आमची भूमिका अजितदादाला सोबत नेण्याची आहे. त्यामुळे मला वाटतं की जागा वाटप चालू आहे, अतिशय आनंदात आहे, हसत खेळत कॅबिनेटमध्ये आम्ही सर्वजण बसतो. मग अशा कपोकल्पित गोष्टी करणारे, नरेटिव्ह सेट करणारे कोण आहे? अशा पद्धतीने खूपदा पहिल्यांदा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की अजितदादाचे आमदार आमच्याकडे येणार आहे. मग साधारणतः 1 महिना हा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं की अजितदादाचे आमदार तर काही येतच नाही आहे. अजितदादाचे आमदार इतका प्रयत्न करून मग आता दुसरा नरेटिव्ह सेट करायचा की अजितदादा महायुतीमधून बाहेर पडणार. मग जे आमदार आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांना वाटायचं नाही सगळं मग आता अजितदादा बाहेर येत आहे तर आपण तुतारी फुंकूनच बघू. हे सर्व नरेटिव्ह आहे, हे षडयंत्र आहे आणि हे खरं आहे की महाविकास आघाडी हे षडयंत्र करण्यामध्ये यांचा कोणी हात पकडू शकत नाही, नरेटिव्ह सेट करण्यामध्ये कोणी हात पकडू शकत नाही आणि खोटं बोलण्यामध्ये तर ऑलिम्पिकच्या आयोजकांनाही सुवर्ण मेडल नाही गोल्ड मेडल या स्पर्धेसाठी ठेवलं तर ते मात्र महाविकास आघाडी घेतल्याशिवाय राहणार. थँक्यू. एक योग्य नाही. सांस्कृतिक धोरणाला मंजुरी देण्यात आली, काय विशेषता आहे त्या धोरणात? नाही, अनेक विशेषता आहे. आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हा जगामध्ये जर आपण तुलना केली तर अनेक देशांमध्ये सुद्धा आपला वारसा, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हा त्या देशापेक्षाही पुढे आहे. याला योग्य पद्धतीने प्रदर्शित करणं, यासाठी योग्य व्यवस्था निर्माण करणं, संसाधनं भौतिक निर्माण करणं, आर्टिस्ट कलाकार यांच्या संदर्भामधल्या ज्या दुर्मिळ अशा पद्धतीच्या कला आहेत त्या जतन करणं, अशा अनेक 10-15 विषयांवर या संदर्भामध्ये सांस्कृतिक धोरणामध्ये तरतुदी केल्या आहे. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे हे कार्याध्यक्ष होते, मी त्या समितीचा अध्यक्ष होतो. आणि या क्षेत्रामध्ये मग ग्रामीण कलावंत असतील, आमचे आदिवासी कलावंत असतील, विविध म्हणजे आम्ही एवढे प्रकार त्यामध्ये वाढवले आहे. आणि महत्त्वाचा एक निर्णय आम्ही काल घेतला तो म्हणजे अनेकदा धोरण येतं आणि ते मग कपाट बंद होतं. त्या धोरणाला अनुरूप अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने यंत्रणा नसते. कारण जेव्हा एखादं धोरण करतं तेव्हा ते फक्त त्या विभागापुरतं मर्यादित नसतं, अनेक विभागाला त्याची अंमलबजावणी करायची असते. कधी उच्च शिक्षण विभाग असतो, कधी शिक्षण विभाग असतो, कधी या संदर्भामध्ये पर्यटन विभाग असतो. आणि यासाठी आम्ही एक स्थायी समिती करण्याचा निर्णय केला आहे की ज्या स्थायी समितीवर ही जबाबदारी आम्ही देतो आहे की यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. आता एक असा वाद्य बनवणारा कलावंत आहे जे वाद्य आता जगात कोणी बनवत नाही, ते महाराष्ट्रात बनवतात, गरीब आहे. मग अशाला मदत करून अशा ज्या काही गोष्टी आहे या गुप्त होता कामा नये. आता एकदा गुप्त झाल्यावर मग कोणीच बनवणार नाही, मग त्याचं ट्रेनिंग करता येईल का? मग गुरु शिष्य परंपरेतून या गुरुकडे आपल्याला काही शिष्य पाठवता येईल का? अशा अनेक गोष्टी या सांस्कृतिक धोरणामध्ये प्रदर्शन आम्ही करतो. हो, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जे आहे ते सरकारी अधिकारी आहेत ते मंत्र्यांना व्यवस्थित कॉपरेट करत नाही, त्यामुळे तुम्ही भडकले. सरकार बदलणार अशा पद्धतीने वागत आहे, सरकार बदलणार अशा पद्धतीने वागत आहे. नाही, मी काही अधिकारी आत्ता एखादा महत्त्वाचा विषय असेल आचारसंहितेपर्यंत तो कसा टाळता येईल असा प्रयत्न काही अधिकारी, काही मुजके. आणि म्हणून मी काल अतिशय स्पष्टपणे सांगितलं की सरकार आमचंच येणार आहे. काहीही झालं तरी सरकार आमचं येईल. कारण आता ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये जे निर्णय केले
त्या निर्णयालाच कुठंतरी काही अधिकारी कमी जास्त होईल अशा पद्धतीने वागतात. आणि म्हणून मी म्हणालो की मग मनरेगाची मजुरी असेल, मी स्वतः शिवराज चव्हाण साहेबांशी बोललो, पण कधी कधी मग मनरेगाची मजुरी ही 7 दिवसात देण्याचा निर्णय कायदा आहे. आणि तुम्ही जर 2-2 महिने मनरेगाची मजुरी दिली नाही याचा अर्थ काय समजायचा? तुमचा पगार तुम्ही घ्यायचा. शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे आहे. कमीत कमी जेव्हा तुमच्या ताटामध्ये तुमच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य अन्न वाढत असेल तेव्हा त्या शेतकऱ्याची आठवण ठेवायची नाही का, की या शेतकऱ्याच्या कष्टातून हे अन्न माझ्या पोटात चाललं. आणि त्याचा पीक विमा देताना एकदा नव्हे 4दा जर आम्ही सांगितलं की आम्ही हा पीक विमा या तारखेपर्यंत देऊ आणि त्याला उशीर करायचा. आणि म्हणून मग या संदर्भामध्ये त्या सर्व अधिकाऱ्यांना चेतावणी देण्याची आवश्यकता होती. अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूरमध्ये आनंद साजरा. बदलापूर रेल्वे स्थानकावर शिवसेना शिंदे गटाने पेढे भरवत फटाके वाजवत केला आनंद उत्सव साजरा. अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूरमध्ये आनंद साजरा करण्यात आला. तब्बल 8 तास ज्या रेल्वे स्थानकावरती फाशीची मागणी केली होती त्याच रेल्वे स्टेशनवरती आता एन्काउंटरचा उत्सव साजरा करण्यात पेढे वाटून फटाके वाजवत आनंद साजरा करत आहेत. एक नाय बलात्काराला थारा नाय, नराधमाला फाशी मिळाली, शिंदे सरकारचं अभिनंदन अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन शिवसेना शिंदे गटाकडून स्टेशनवरती आनंद व्यक्त करत आहेत. या रेल्वे स्टेशननी हे आंदोलन बघितलं, लोकांचा आक्रोश बघितला आणि आज हेच रेल्वे स्टेशन लोकांच्या मनामध्ये झालेला जो जल्लोष आहे त्याचं कारण आहे की तो नराधम आज यमसदनी गेलेला आहे. की ही घटना एवढी लांछनास्पद होती आणि संपूर्ण स्त्री जातीला काळीमा फासणारी होती. परंतु पोलीस प्रशासनाचे मी याच्यामध्ये विशेष करून आभार मानेन की त्यांनी त्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. जे एन्काउंटर त्याचा झाला ते मोरे साहेब जे आहेत त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत आज त्याला यमसदनी पाठवलेला आहे. जसा त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला तसा या चिमुकल्यांसाठी रस्त्यावर उतरलेले जे आंदोलनकर्ते आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यापैकी मी एक आहे, तसा या आंदोलनकर्त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं एवढंच मी सांगेन. अर्चना सरुडकर. ज्या शाळेत अत्याचाराची ही घटना घडली ती शाळा भाजपाशी संबंधित व्यक्तीची होती, त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून झालाय अशी टीका अनिल देशमुख यांनी केली आहे. अक्षय शिंदे याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधलेले असताना तो कसं पोलिसांची रिव्हॉल्वर काढून घेऊन गोळ्या झाडू शकतो त्याच्यावर विश्वास बसत नाही. ज्या शाळेत अत्याचाराची ही घटना घडली ती शाळा भाजपाची संबंधित व्यक्ती होती, त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आरोपीचा एन्काउंटर करून प्रकरण दाबण्याचा दुसरा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर काढली आणि गोळ्या झाडल्या हे प्रकरण विश्वास ठेवण्यासारखे नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशाचे मार्फत ही चौकशी झाली पाहिजे, तरच सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. बदलापूर येथे काही दिवसापूर्वी एका 3.5-4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्यामध्ये जो आरोपी होता अक्षय शिंदे, हा आरोपी आज त्याला पोलीस घेऊन जात असताना त्याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधले असताना तो कशा पद्धतीनं पोलिसांची रिव्हॉल्वर त्यांच्याकडनं घेऊन स्वतःवर गोळ्या झाडू शकतो याच्यावर विश्वास बसत नाही. आपल्याला माहित आहे ज्या शाळेमध्ये त्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती. त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता, सर्व महाराष्ट्राला माहित आहे. आणि त्याच बाबतीत या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दाबायचा दुसरा प्रयत्न त्यानं या सरकारच्या माध्यमातून चालू दिसतो. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेनी बंदूक हिसकून घेऊन स्वतः गोळ्या झाडल्या हे प्रकरण विश्वास ठेवण्यालायक नाही. त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून याची चौकशी झाली
तरच याच्यामध्ये काय सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. शाळेचा संचालक मंडळ BJP RSS असल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातोय का, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. पोलिसांची बंदुकीने आरोपी अक्षय शिंदेने स्वतः आत्महत्याचा प्रयत्न केला. अद्याप या प्रकरणातील सगळे आरोपी पकडलेले नाहीत. महिना लुटूनही आरोपी कुठे गेले अजून पत्ता लागला नाही. शाळेचा संचालक मंडळ BJPने RSS असल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातोय का, असा प्रश्न निर्माण झालाय. उच्च न्यायालयाच्या जजच्या माध्यमातून हा सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर आणावी. प्रकरणात स्वतः चुकी केली पोलिसांच्या झटपटीमध्ये त्याच्यावर एन्काउंटर झाला अशा पद्धतीच्या बातम्या पुढे येतात. अजूनपर्यंत याच्यामधले सगळे आरोपी पकडले गेले नाही. या घटनेला महिने उलटले आणि आरोपी कुठे गेलेत बाकीचे ते त्यांचा पता नाही. आता योगायोगानं या शाळेचे संचालक मंडळ हा RSS आणि BJPचा असल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा केला जातो काय, या निमित्तानं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाचे सिटिंग जजच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आणून या घटनेमधला एकही आरोपी सुटला गेला नाही पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे, ही मागणी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे. आपल्याला संशय वाटतंय या संपूर्ण घटनाक्रमकडे पाहून? बिलकुल. तुम्हाला एक स्वाभाविक आहे की ज्या जिल्ह्यात ही बदलापूरची घटना झाली त्या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहेत, तिथं मोठ्या प्रमाणात अशा घटना होतात. महाराष्ट्रामध्ये लहान मुली आणि महिला आता सुरक्षित नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. आपल्या नागपूर शहरामध्ये पार्टीमध्ये या पद्धतीची घटना झाली. लहान मुलीवर अत्याचाराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असं चित्र आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे एखाद्या घटनेमध्ये सगळ्या आरोपींवर कडक कारवाई केली पाहिजे, त्यांना फाशीवर चढवलं पाहिजे. काय केलं पाहिजे ही भूमिका आहे. कोणालाही वाचवायचं काही कारण नाही. पण सरकार काय आरोपींना वाचवायला निघालेली आहे. या घटनेमधला हा जो मूळ आरोपी होता तोच आता नाही, त्याला एन्काउंटर झालं की मृत्यूची झाली की काय झालं याच्यावरती अजून वस्तुस्थिती पुढे येत नाहीये. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला पाहिजे असेल तर आमचा या सरकारवर भरोसा नाही. हे सरकार या राज्याच्या लहान मुलींवर किंवा महिलांना न्याय देऊ शकत नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून माननीय न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी ही मागणी काँग्रेस पार्टीची आहे. हो, पोलिसांनी बदलापूर मधील अत्याचार करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर नंतर बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर महिलांनी फटाके वाजवून पेढे वाटून केला जल्लोष. बदलापूर रेल्वे स्टेशन बाहेर आज महिलांनी मोठ्या उत्साहात पेढे वाटत फटाके वाजवत जल्लोष साजरा केला. सर्व पक्षीय आणि सर्वसामान्य महिलांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केलाय. हा जल्लोष बदलापूर मधील 2 चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर नंतर करण्यात आलाय. आम्ही अनेकदा अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. राजकारण कितीही झालं तरी आम्हाला आनंद आहे की आज नराधमाचा अंत झाला. आता भविष्यामध्ये अशा घटनांमध्ये कमी येईल अशी आशा आहे. महिलांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त करत या महिलांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहे. घटना गंभीर घडली होती, मात्र 1 महिन्यानंतर खरं पाहिलं तर न्याय मिळालाय अशी सगळ्यांची भावना आहे. नक्कीच मी महाराष्ट्र सरकारचा आभार मानेन. सन्माननीय राजसाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे.
संपूर्ण बदलापूर शहर आणि बदलापूर शहरातल्या तमाम माझ्या महिला या सर्व आनंदी आहेत. बदलापूर शहरात प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. कुठेतरी आपली न्यायव्यवस्था जी आहे त्याची प्रोसिजर खूप मोठी होणार होती. त्याच्यानंतर ह्या मुलींना ज्यावेळेला न्याय मिळेल तोपर्यंत ह्या पीडित मुली ज्या आहेत त्या मुली, त्यांचे पालक या सर्व गोष्टींमध्ये सफर झाले असते. त्यामुळे एन्काउंटर होणं फार गरजेचं होतं. मग ते एन्काउंटर पोलिसांनी केलेलं असेल किंवा त्या आरोपीने, जसं म्हटलं जातं की आरोपीने स्वतःहून गोळी झाडून घेतली, मी तर म्हणेन हे झालं, हे अतिशय उत्तम झालं आणि ह्यामुळे बदलापूर शहरात एक पुन्हा एकदा इतिहास रचला असं मी म्हणेन. कुणाला तरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी घेतलाय का, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. बदलापूर प्रकरणावर शिंदे फडणवीस सरकार आरोपी शोधण्यात कमी पडले. FIR चुकीची असल्याने सांगितले. आरोपीने पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून फायरिंग केल्याचा संशय आहे. धनगर आरक्षण कोर्टाचा निर्णय मान्य करणार. मराठा आरक्षण शरद पवार, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट झालंय. OBC आरक्षण वाचवण्यासाठी 100 आमदार निवडून यायला हवेत. तिसरी आघाडी माझी स्वतःचीच आघाडी आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. बघूयात यावेळी ते आणखी काय म्हणाले. जो काही FIR नोंदवला गेला होता तो डिफेक्टिव्ह FIR होता. पक्षाच्या असणाऱ्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्या तिथे भेटून आल्या आणि त्या FIR मध्ये काय काय दुरुस्त्या झाल्या पाहिजेत आणि काय काय ॲडिशन झालं पाहिजे या सगळ्यांची असणारी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली. म्हणजे पहिल्यापासूनच आरोपी आणि त्याला मदतनीस जे होते ते कसे मोकळे सुटतील अशाच रीतीचा प्रयत्न होता. आता दुर्दैवी घटना अशी झालेली आहे की पोलिसांचं वर्जन असं आहे की आरोपी याला दुसऱ्या केसमध्ये चौकशीला घेत असताना त्यांनी रिव्हॉल्वर हिसकावली, 3 फायरिंग केल्या आणि त्यामध्ये असणारा एक पोलीस जखमी झाला अशी परिस्थिती आहे. संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी शासनाला आम्ही असताना म्हणतोय की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे, दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आहेत, परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा, जेणेकरून मांडीला गोळी लागली आहे म्हणजे नेमकी कुठे गोळी लागलेली आहे हे लोकांना कळेल आणि आता ज्या थिअरीज फ्लोट होतात आहेत त्याला कुठेतरी फुल स्टॉप देता येईल अशी परिस्थिती आहे. दुसरं महत्वाचं आहे की ज्या केससाठी इन्क्वायरीला घेऊन जायला जात होतं ती आम्हाला असं कळतंय की मिसेसला मारहाण आणि तिने केलेल्या कंप्लेंटवरनं आहे त्या ठिकाणी. तेव्हा नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते याचाही खुलासा आला तर या ज्या कॉन्स्पिरसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील. या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला नाही तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील. तेव्हा शासनाने संशयाच्या भोऱ्यात न अडकता त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो. दुसरे हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने घडून आणलेलं आहे किंवा विरोधी पक्षांकडनं सुद्धा कोल्ड ब्लडेड मर्डर अशा पद्धतीचं झालंय असा एक आरोप केला जातोय. तुम्ही सुद्धा सहमत आहेत त्या सगळ्या आरोपांशी? ते मी असं म्हणतोय की जोपर्यंत
पोलिसाला लागलेल्या गोळीतला मेडिकल रिपोर्ट एका मांडीला लागलेली असं त्या ठिकाणी म्हणतात आहे. फायरिंग करणारा माणूस हा समोरासमोर फायर करतो, ती मांडीला कशी लागली हा सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. तुम्ही म्हटलं की कोणाला तरी वाचवण्यासाठी या प्रकरणात अक्षय शिंदेला अटक झाली, पण त्या शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडला, त्याच्यापैकी कोणालाच अटक नाही अजून. त्याबद्दल म्हणजे काय, कारण गुन्हा दाखल झाला पण त्याने असं ठरवले की कोर्टाचा जो निर्णय तो आपण त्या ठिकाणी मान्य करायचा. त्याच्यामुळे असं कोर्ट काय म्हणतं हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे. पण मराठ्यांच्या संदर्भात तुम्ही जसं भूमिका मांडली की मराठ्यांचं ताट वेगळं, ओबीसीचं ताट वेगळं, तसं ते नाही, माझं म्हणणं असं आहे की आत्ताच्या ह्याच्यामध्ये आम्ही असं जे काही कालचं तुम्ही कोणी ते झालं का वक्तव्य शरद पवारांचं बोललं, पण तुमच्या चॅनलवरती कुठलंच आलं नाहीये की शरद पवारांनी असं जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे हे रत्नागिरीला झालेलं स्टेटमेंट तुमच्या कुठल्याच चॅनलमधनं आलं नाही. फक्त सामने एक 5 मिनिटं चालवली आणि पुन्हा विड्रॉ केला असं पाय. त्याच्यामुळे नेमकं चॅनलवाले राजकारण त्याचं एक 5वा आघाडी म्हणजे 3री आघाडी, 4थी आघाडी आणि आता चॅनल 5वी आघाडी असंच आम्ही समजायचं का? काल पवार साहेबांचं ते स्टेटमेंट होतं की मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे, पण इतर घटकांचा, लहान सहान घटकांचाही विचार केला गेला पाहिजे. तुमचं काय नाही ते या ठिकाणी आम्ही जे बघतो ते म्हणजे आता व्हेरी क्लिअर झालेलं आहे की शरद पवार हे जरांगे पाटील यांच्या बरोबर आहेत आणि जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, ही जी मागणी आहे त्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतील. त्यांचा प्रयत्न हा विधानसभेच्या इलेक्शन नंतर होईल अशी परिस्थिती आहे. एकतर देता आला तर ते देतील, नाही तर ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण ज्या तत्वावरती सुप्रीम कोर्टामध्ये थांबवण्यात आलेलं आहे, इम्पिरिकल डेटा नाही, त्याच पद्धतीने असणारा महाराष्ट्रातला ओबीसीचा इम्पिरिकल डेटा नसल्यामुळे ओबीसीची सेन्ससची मागणी करून आणि सेन्सस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यामधलं आरक्षणाला स्थगिती विधानसभेमार्फत विधानसभाचाच वापर करून देतील असा आमचा कायस आहे, अंदाज आहे. आणि आता आम्ही असं म्हणतोय की ओबीसीने आत्ता ठरवण्याची गरज आहे की त्यांचं आरक्षण आता ओबीसीला वाचवायचं आहे का. ओबीसीना आरक्षण वाचवायचं असेल तर आम्ही जसं म्हणालो होतो माझ्या यात्रेच्या दरम्यान की किमान 100 ओबीसीचे आमदार ही या विधानसभेमध्ये निवडून आले पाहिजेत. त्यावेळेस लोक आम्हाला म्हणत होते की तुम्ही 100 का म्हणताय. मी त्यांना म्हटलं थोडं थांबा, राजकीय पक्ष आपला कलर दाखवायला सुरुवात करतील. एनसीपीने आता आपला कलर दाखव